नमस्कार मित्रांनो. तर माझं नाव प्रेमराज पाटील, इझी सिव्हिल अकॅडमीमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आपण जी बघत होतो आतापर्यंत, आपण जी JEC भरतीसाठी जी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे त्याच्यासाठी जी आपण सिरीज स्टार्ट केलेली होती, तर त्या सिरीजला आपण पुढे घेऊन जाणार आहेत आणि ते आपण क्वेश्चन पुढे नेणार आहेत. आता हे क्वेश्चन तुम्ही जे आहेत ते स्वतः सोडवा आणि जर नाही आलं तर मग मी जे एक्सप्लेनेशन देणार ते तुम्ही नीट बघा. तर हे एक्सप्लेनेशन आपण बघूया. तर चला पहिल्या क्वेश्चनकडे आपण जाऊ. तर पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा एक वेळेस. बघा बरं काय म्हणतोय पहिला क्वेश्चन. तर द मोस्ट सुटेबल टाइप्स ऑफ बॉन्ड फॉर कन्स्ट्रक्टिंग अ वन ब्रिक. काय म्हटलंय? वन ब्रिक थिक वॉल. म्हणजेच आपली जी एक ब्रिक आहे ती काय सिंगल ब्रिक आहे. काय आहे? सिंगल ब्रिक. याची थिकनेस ही असते आपली. ओके. तर आपण त्याच्यावरनं आपली बिल्डिंग बनवणार आहे. तर मग कुठला बॉन्ड वापरतो आपण याच्यात? इंग्लिश, फ्लेमिश, हेडर, स्ट्रेचर. हे बॉन्ड आपण बघितलेच असतील. हा कुठला क्वेश्चन आहे? तर हा बिल्डिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधला क्वेश्चन आहे. कुठला क्वेश्चन आहे? तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधला आहे. तर जेव्हा आपण एका ब्रिक्स थिक वॉलने जेव्हा आपण बिल्डिंग बनवतो तेव्हा आपल्याला पुढून काय दिसतं रे? हेडर दिसतं. काय दिसतं? हेडर दिसतं. तर त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते काय येणार आहे मित्रांनो? हेडर बॉन्ड येणार आहे. काय येणार आहे? हेडर बॉन्ड येणार आहे. तसंच आपण इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड आणि स्ट्रेचर बॉन्ड कसे असतात रे? हे स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे काय की आपली जी ब्रिक आहे ती कशी ठेवलेली आहे? स्ट्रेचरच्या अलॉंग ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला जे पुढून दिसणार आहे ते काय दिसणार आहे? स्ट्रेचर दिसणार आहे. त्याचं आपल्याला माहिती आहे ब्रिक्स कशी असते आपली. ब्रिक्सचा जो हा लांब पोर्शन असतो तो काय असतो? स्ट्रेचर असतो. आणि जो छोटा पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण? हेडर म्हणतो. मग जेव्हा थिकनेसच्या अलॉंग, त्याच्या वन ब्रिक थिकच्या अलॉंग जेव्हा आपण ब्रिक मॅसनरी कन्स्ट्रक्ट करणार आहे तेव्हा जे आपल्याला दिसतं ते काय दिसतं रे? हेडर दिसतं. त्यामुळे आपलं आन्सर हेडर बॉन्ड आहे. तर तेच स्ट्रेचर बॉन्ड राहिलं असतं. आणि त्यानंतर फ्लेमिश बॉन्ड. हा बॉन्ड काय याची स्पेशलिटी काय आहे की याचा ॲपिअरन्स खूप जादा म्हणजे चांगला आहे. त्यानंतर इंग्लिश बॉन्ड काय करतो? तर त्याची जे स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे म्हणजे द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड अमंग ऑल द बॉन्ड्स आपण असं त्याला म्हणू शकतो. तर चला आपण आपल्या सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. चला दुसरा क्वेश्चन होता बरं. काय म्हणतोय बघा दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन हा आपल्या सर्वे मधला आहे. कुठला आहे? सर्वे मधला. बघा. आणि काय म्हणलंय त्यांनी की व्हॉट डज द बेरिंग ऑफ लाईम रिप्रेझेंट. म्हणजे जी बेरिंग असते, बेरिंग कुठला क्वेश्चन? हा कंपास मधला क्वेश्चन आहे. मग जी बेरिंग असते आपली ती काय रिप्रेझेंट करते? तर बेरिंग जी असते ती काय असते? एक आपला हॉरियंटल अँगल असतो. कशातला? हॉरियंटल अँगल असतो. बरं का. तर तो हॉरियंटल अँगल कशातला असतो की रेफरन्स मेरिडियन आणि जी सर्वे लाईन असते. आता इथं आपली एक सर्वे लाईन असेल, सपोज हा ए पॉईंट आहे आणि त्याच्या अलॉंग आपण काय मोजतोय? त्याची मेरिडियनच्या अलॉंग आपण त्याची अँगल मोजतोय. तर त्यालाच आपण काय म्हणतो? बेरिंग म्हणतो. काय म्हणतो? बेरिंग. बेरिंग ह्या दोन प्रकारच्या असतात. पहिली असते ट्रू बेरिंग, दुसरी असते मॅग्नेटिक बेरिंग. आणि त्याच प्रकारे ट्रू बेरिंग म्हणजे काय की जे आपण अँगल मोजतोय तो ट्रू मेरिडियनशी रिलेटेड मोजतोय. म्हणजे जे अँगल मोजणार आहे ते ट्रू मेरिडियनशी. आणि मॅग्नेटिक बेरिंग म्हणजे काय की जी बेरिंग मोजणार आहे ती मॅग्नेटिक मेरिडियन सोबत मोजणार आहे. मेरिडियन म्हणजे काय की हे बघा, हे इथं काय मेरिडियन आहे. मेरिडियन म्हणजे काय की इट इज अ रेफरन्स लाईन. काय असते? ही रेफरन्स लाईन असते जिच्या अलॉंग आपण आपले अँगल जो आहे तो मोजतो. जसं की ही काय आपली नॉर्थ आणि साऊथ जी आपली अर्थ असते, अर्थचे पोल. तर ही काय असते? ट्रू बेरिंग. आणि हीच जर आपली मॅग्नेटिक कंपासने मोजली तर त्यालाच मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतो. तर हे होतं याचं आन्सर. काय की द अँगल बिटवीन रेफरन्स मेरिडियन अँड सर्वे लाईन. ओके. तर चला आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा बरं काय म्हणतोय. बघा एक वेळेस काय म्हणतोय पुढचा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन हा इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधला आहे. बघा. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ सेडिमेंटेशन टँक इन वॉटर ट्रीटमेंट. कुठं? वॉटर ट्रीटमेंटमध्ये सेडिमेंटेशन टँकचा मेन पर्पज काय आहे? टू रिमूव्ह डिझॉल्व गॅसेस, टू रिमूव्ह सस्पेंडेड सॉलिड बाय ग्रॅव्हिटी. त्यानंतर ॲड कोअगुलंट फॉर कोअगुलेशन अँड डिसइन्फेक्शन. काय वाटतं तुम्हाला? तर याचं इझी क्वेश्चन आहे. काय नाही, इथं इमेज पण दिसते आपल्याला. ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात की इथं काय झालेले? सेटलमेंट झालेली. कशाची? सस्पेंडेड पार्टिकलची बाय द ग्रॅव्हिटी.
कशाने? बाय द ग्रॅव्हिटी. आता हा क्वेश्चन का घेतला मी? कारण सेडिमेंटेशन टँक आहे. काय? सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन टँक बद्दल तुम्ही काय सांगू शकता का? त्याचा डिटेन्शन टाइम जो असतो, डिटेन्शन टाइम तो किती असतो रे सेडिमेंटेशन टँकसाठी? तर तो 4 ते 8 हवर्स असतो. किती? 4 ते 8 हवर्स. पण कशासाठी असतो तो? प्लेन कोऑग्युलेशनसाठी, सॉरी प्लेन सेडिमेंटेशनसाठी. आणि सेडिमेंटेशन विथ कोऑग्युलेशन जर राहिलं तर त्याला किती असतो रे? 2 हवर्स ते 4 हवर्स एवढा काय असतो त्याच्यात कोऑग्युलेशनसाठी. म्हणजे कोऑग्युलंट ॲड केलेले असलं तेव्हा सेडिमेंटेशनसाठी हा काय डिटेन्शन टाइम असतो. तर मला सांगा सेडिमेंटेशन टँकमध्ये आपल्याला जर सेटलिंग व्हेलॉसिटी काय असते? सेटलिंग व्हेलॉसिटी आपल्याला वाढवायची राहिली किंवा सेटलमेंट जादा करायची राहिली, इफिशियन्सी त्याची वाढवायची राहिली सेडिमेंटेशन टँकची, तर तेव्हा आपण कुठलं फॅक्टर वापरतो रे? काय वापरतो आपण? त्या टँकची डेप्थ वाढवतो का सरफेस एरिया वाढवतो? मोस्ट इफिशियंट काय आहे की त्याचा एरिया वाढवणं. ही जी सरफेस एरिया आहे ना त्याचा सेडिमेंटेशन टँकचा तो वाढवला का तर आपली इफिशियन्सी काय होणार आहे? वाढणार आहे. तर हा होता आपला सेकंड क्वेश्चन. सेडिमेंटेशन टँक वरती वारंवार परत क्वेश्चन येत असतात, तर हे आपल्याला करणं गरजेचं आहे. काय? सेडिमेंटेशन टँक. तर चला आपण आपल्या पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. तर पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणतोय बघा. खूप सोपा आणि भारी क्वेश्चन दिलेला आहे जो की वारंवार विचारला जातोय तो पण. तर काय क्वेश्चन आहे की व्हॉट इज द ड्राय व्हॉल्यूम ऑफ 1 मीटर क्यूब ऑफ वेट कॉन्क्रीट. आता बघा आपण जेव्हा कॉन्क्रीट बनवतो बरोबर का, तर कॉन्क्रीट बनवताना काय होतं की जे ड्राय व्हॉल्यूम असतं ना ते वेट झाल्यावर काय होतं? कमी होऊन जातं बरोबर. आपण जी बी सँड सिमेंट त्यानंतर ॲग्रिगेट जे यूज केले ते त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे. तर आपले ड्राय व्हॉल्यूम काय जादा असतो? तर तो आपल्या 1 मीटर क्यूब कॉन्क्रीटसाठी विचारलाय. कशासाठी विचारलाय? कॉन्क्रीटसाठी. तर आपल्याला याच्या दोन आन्सर बघा बरं काय येणार आहे. ABCD काय वाटतं तुम्हाला? तर किती असतं कॉन्क्रीटसाठी? ते असतं 1.54 मीटर क्यूब. आणि तेच जर मी तुम्हाला याच्यासाठी विचारलं असतं तर प्लास्टरिंगसाठी, म्हणजेच याला आपण मॉर्टर म्हणू शकतो, किती राहिलं असतं रे? तर ते राहिलं असतं 1.33 मीटर क्यूब बरोबर. किती? 1.33 मीटर क्यूब. ओके. तर चला हे पाठ करा सगळ्यांनी. हा जो इस्टिमेटिंग कॉस्टिंग मधला डाटा आहे ना हा पाठच राहू द्या सगळ्यांचा. तर चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन बघा चला. काय म्हणते पुढचा क्वेश्चन वाचा बरं. आता द पुढचा क्वेश्चन आहे कशाची रिलेटेड आहे? द प्रिझमॅटिक मेंबर वेन द फार एंड इज फिक्स. काय? हा का? ओके. तर पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा बरं. द प्रिझमॅटिक मेंबर वेन द फार एंड इज काय म्हणतोय? फार एंड इज फिक्स्ड. मग स्टिफनेस फॅक्टर काय राहणार आहे आपला? काय की स्टिफनेस फॅक्टर आपला काय राहणार आहे? तर आपल्याजवळ वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. काय की जेव्हा फार एंड हा फिक्स राहिला आणि इथं मोमेंट अप्लाय केलेली राहिली तेव्हा. दुसरी कंडिशन काय आहे की जेव्हा आपला फार एंड हा हिंज राहिला आणि इथं मोमेंट अप्लाय केलेली. ओके. त्यानंतर पुढे काय आहे की जेव्हा आपला फार एंड हा रोलर राहिला. काय? रोलर. आणि इथं मोमेंट अप्लाय केलेली. ओके. आता हा रोलर आपण असा दाखवू. तर याच्या प्रत्येकासाठी आन्सर वेगवेगळेच. जेव्हा फिक्स असतो तेव्हा आन्सर असतो आपला 4EI/L. ओके. त्यानंतर जेव्हा हिंज असतो तेव्हा आन्सर असतं 3EI/L. आणि जेव्हा आपला फक्त रोलर असतो तर तेव्हा असतं आन्सर आपलं EI/L. ओके. तर आता यांनी काय विचारलेलं आपल्याला? वेन फार एंड काय आहे? फिक्स आहे. तर इथं आन्सर काय येणार आहे? 4EI/L. तर हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पण भेटतील. तर हे क्वेश्चन नीट बघा आणि याची परत रिव्हिजन करा. जर तुम्हाला हे क्वेश्चन नाही आलेत ना तर हे नीट बघा परत. आणि जे युनिट आता हे जे युनिट हे हा एसए टॉसचा आहे. एसए टॉस जर तुम्हाला प्रॉब्लेम देत असेल तर परत एक वेळेस जाऊन बघून घ्या. तर चला पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा. बघा पुढचा क्वेश्चन.
2 मिनटं हे बाजूला करू आपण. आता वाचा काय म्हणतोय. काय म्हणतोय रे क्वेश्चन की इफ द रेक्टँग्युलर सेक्शन ऑफ बीम, काय म्हणलंय की अ रेक्टँग्युलर सेक्शन ऑफ बीम इज इन्व्हर्टेड, म्हणजे डेप्थ जी ती काय झाली, विड्थ झाली. हाऊ डज द बेंडिंग स्ट्रेस व्हेरी अंडर द सेम मोमेंट, म्हणजे मोमेंट आपण काय केलेली अप्लाय सेम केलेली. बघा इकडे बघा चला. तर हा जो आहे ना ओरिजिनल सेक्शन आहे. ओके, हा ओरिजिनल सेक्शन आहे. आता काय केलं आपण, याला इन्व्हर्ट केलं आणि त्याची जी विड्थ होती ती आता काय झाली, डेप्थ झाली. तर मग आता सेम मोमेंटमध्ये त्याची जी स्ट्रेस आहे ना, कुठली बेंडिंग स्ट्रेस, तर ती कशी व्हॅरी होणार आहे. तर कशी व्हॅरी होणार आहे सांगा बरं. तर बघा इकडं बघा. तर आपल्याला माहिती आहे बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो. बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बाय वाय इज इक्वल टू एम बाय आय आणि पुढे असतं ई बाय आर. ओके, बेंडिंग इक्वेशन आहे. तर मग आता याच्यात बेंडिंग स्ट्रेस जी आहे तिला आपण काय लिहू शकतो रे, एम इंटू वाय अपॉन आय. याला नंतर पुढे जाऊन आपण काय लिहितो, एम बाय झेड. म्हणजे हा वाय खाली आल्यानंतर हा काय होतो, झेड होतो. झेडला काय म्हणतो आपण, सेक्शन मॉड्युलस. काय म्हणतो, सेक्शन मॉड्युलस. नन. तर आता सेक्शन मॉड्युलस ज्याचा काय असेल की आता हे प्रपोर्शन कसं झाले रे, 1/z. म्हणजे झेड जर वाढला तर बेंडिंग स्ट्रेस काय होईल, कमी होईल. तर आता जेव्हा आपलं हे पहिलं सेक्शन आहे हे दुसरं सेक्शन आहे, आता याच्यासाठी झेड काय राहणार आहे आपला. बघा हा जो झेड आहे हा पहिल्यासाठी, हा तर पहिल्यासाठी झेड कसा दाखवतो आपण, आय अपॉन वाय. डन. आता याचा आय काय आहे, बी डी क्यूब बाय 12, बी डी क्यूब बाय 12 आणि वाय काय आहे, डी बाय 2. डन. इथून 6 आणि इथं डी कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे, बी डी स्क्वेअर बाय 6. डन. त्यानंतर आता काय करा, सेकंड बघा एक वेळेस. सेकंड बघा या इमेजसाठी जेव्हा आपण याचा झेड काढतो ना तेव्हा काय होणार आहे, आय अपॉन वाय. ओके, तर त्याच्यात आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील रे, डी बी क्यूब अपॉन 12 आणि याचा जो वाय आहे तो काय राहणार आहे रे, बी बाय 2. डन. तर मग इथून काय येणार आहे, डी बी स्क्वेअर बाय 6. आता मला सांगा काय, आता मला सांगा इथं बी डी स्क्वेअर बाय 6 आहे, आता इथं काय आहे, डी बी स्क्वेअर बाय 6 आहे. ओके, तर याच्यात कुठली व्हॅल्यू जादा येणार आहे रे, तर ही व्हॅल्यू जादा येणार आहे कारण याची डेप्थ काय आहे, जादा आहे. मग आपण काय बघितलं की इथून जेव्हा इकडे जातोय तेव्हा झेड काय होतोय, त्याचा कमी होतोय. झेड काय होतोय, कमी होतोय. मग आपल्याला माहिती आहे झेड जेव्हा कमी होतो तेव्हा बेंडिंग स्ट्रेस वाढते. ओके, मग ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण काय देणार आहेत, इन्क्रीजेस. समजलं, याच्यात कन्सेप्ट होता कशाचा, बेंडिंग स्ट्रेसचा कन्सेप्ट होता. समजलं का. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन बघा बरं काय म्हणतोय. पुढचा क्वेश्चन सर्वे मधला आहे, परत प्रिझमॅटिक कंपासचाच क्वेश्चन आपण टाकलेला आहे बघा. तर पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय की द इन्क्लुडेड अँगल इन द कंपास सर्वेइंग इज. काय असतो रे इन्क्लुडेड अँगल, काय असतो इन्क्लुडेड अँगल. आता हे बघा ऐका, इन्क्लुडेड अँगल जी, ओके का, इन्क्लुडेड अँगल जे ते एकतर इंटेरियर पण असू शकतात आणि एक्सटेरियर पण असू शकतात. ओके, ते काय असतात, इंटेरियर पण असतात आणि एक्सटेरियर पण असतात. आता याच्यात काय होतं की जेव्हा आपण एखादी बेरिंग मोजतो, बेरिंग मोजली आपण, इथं असेल ए पॉईंट आणि इकडं असेल बी पॉईंट, तर हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. डन. आणि ही आहे नॉर्थ. जेव्हा आपण ह्या पॉईंटची आणि ह्या पॉईंट सोबत आता याची ह्या पॉईंटसाठी आपला जो ट्रॅव्हल्स आहे तो ट्रॅव्हल्स कसा जातोय, ए ओ टू बी. ओके, कसा जातोय तो, ए ओ आणि बी ला जातोय. मग याच्यासाठी ओ एची काय असेल, बॅक बेरिंग असेल. काय असेल, ओ एची बॅक बेरिंग. आणि त्याच्यामधनं ओ बीची 4 बेरिंग मायनस जेव्हा करू, काय 4 बेरिंग मायनस जेव्हा करू तेव्हा आपल्याला हा अँगल भेटणार आहे आणि त्यालाच म्हणायचं इन्क्लुडेड अँगल. काय म्हणायचं, इन्क्लुडेड अँगल. आणि तो कुठल्या प्रकारचा आहे रे, इंटेरियर प्रकारचा आहे. ओके, तर मग काय याचा आन्सर, द इन्क्लुडेड अँगल इन द कंपास सर्वे. काय, द डिफरन्स ऑफ 2 सक्सेसिव्ह बेरिंग. काय असतं, जे 2 सक्सेसिव्ह बेरिंग असतील त्याच्यातला फरक म्हणजेच काय,
इन्क्लुडेड अँगल. चला आपण काय करू, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. बघा पुढचा क्वेश्चन कुठला आहे रे, जिओटेक मधला आहे. कुठला आहे, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. काय म्हणतोय आता, इथं जरी एक्सप्लेनेशन दिलेलं राहिलं, 2 मिनिटं थांबा. बघा इकडं, हां, तर काय म्हणतोय की जे कॉम्पॅक्शन कर्व, काय ही जी कॉम्पॅक्शन कर्व आहे, शिफ्ट अपवर्ड टू द लेफ्ट आफ्टर द ॲडिंग 5% ऑफ सिमेंट टू सिल्टी सँड. जी आपली सँड आहे, जी वाळू आहे आपली, त्याच्यात आपण काय केलं की सिमेंट ॲड केलं 5%. तर मग त्यामुळे काय झालं रे की आपली जी सॉईल असते ना, जी सॉईल असते आपली, त्याच्यात आपण जेव्हा सिमेंट टाकतो, सिमेंट स्टॅबिलायझेशन करतो, तेव्हा काय होतं रे की त्याचे व्हाईट्स कमी होतात. व्हाईट्स कमी झाल्याने त्याची डेन्सिटी वाढते. डेन्सिटी वाढली म्हणजे ड्राय डेन्सिटी वाढली आणि मॉइश्चर कंटेंट जे असते ते आपोआप काय झालं, शिफ्ट होतं. जसं की हे बघा इथं कर्व आहे, ओके, ड्राय डेन्सिटी आणि इकडे असते मॉइश्चर कंटेंट. जेव्हा आपलं हा पहिला ग्राफ होता, त्यानंतर आपण काय केलं, सिमेंटने स्टॅबिलायझेशन केलं. मग काय होतं की हा जो कर्व आहे ना, याची ड्राय डेन्सिटी काय झाली, वाढली. पण ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट जे इथं, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट वेगळं आणि इथं काय झालं, त्या साईडला शिफ्ट झालं. ओके, का झालं याचं उत्तर काय सांगितलं मी की जी डेन्सिटी ती वाढली आणि जे मॉइश्चर आहे ते कमी झालं. तर इथं दिसतंय का कुठलं ऑप्शन, बघा बरं कुठे आहे ऑप्शन. तर हे बघा, इन्क्रीजेस द ड्राय डेन्सिटी अँड डिक्रीजेस द ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. दिसलं का, किती नंबरचं, सी नंबरचं ऑप्शन. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. बघा वाचावर प्रश्न काय आहे. हां, तर कुठला क्वेश्चन आहे परत, सर्वे मधले मुद्दामून ज्यादा क्वेश्चन टाकले आहेत, कारण जेव्हा जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय करते, सर्वे मधले ज्यादाच क्वेश्चन टाकते. तर काय म्हणतोय, प्लेन टेबल सर्वे, लेहमान्स रूल. काय, लेहमान्स रूल इज असोसिएटेड विथ. आता लेहमान्स रूल कोणाकोणाला माहिती रे, काय असतो लेहमान्स रूल. आता हे बघा, हा आपला प्लेन टेबल आहे आणि इथून आपण प्री डिटरमाइंड 3 पॉईंट असतात आपल्याजवळ. 3 पॉईंट हे प्री डिटरमाइंड आहेत, आधीपासनं आपण त्यांना फिक्स केलेलं, हा ए, हा बी आणि हा सी. ओके, तर आपण याला काय करतो, हा जो ए इथं बायसेक्ट करतो, हा आता ही आपली पोझिशन असेल ओ, डन. तर हा ए असेल, तर याला एका लाईनीत आणलं, यांना एका लाईनीत आणलं, आपला स्टेबल स्थिर ठेवला. त्यानंतर काय होईल की ह्या बीला आपण मागं खिचलं इथपर्यंत आणि त्यानंतर ह्या सीला मागं खिचलं. म्हणजे इथं काय झालं रे, हा ट्रायंगल धरा, म्हणजे एरर ऑफ ट्रायंगल तयार झाला. पण मग ही जी मेथड आहे ना, याच्यात 3 पॉईंट यूज केल्यामुळे हिला काय म्हणतात, 3 पॉईंट मेथड म्हणतात, लेहमान्स रूलला. आणि मग ही ट्रायल एरर मेथडने आपण काय करतो की हा जो एरर आहे ना, तो काय करतो, कमी करतो. तर इथं दिसतंय का कुठं 3 पॉईंट थेरम, तर ही बघा, हे दिसलं का, डन. तर हे आपलं उत्तर आहे, मेथड ऑफ रिसेक्शन बाय 3 पॉईंट प्रॉब्लेम. चला आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. चला, बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रॉपर्टी ऑफ गुड मटेरियल. म्हणजे स्ट्रक्चरल मटेरियल जे आहे आपलं, त्याची चांगली प्रॉपर्टी काय रे, काय, हाय इलॅस्टिसिटी, लो क्रीप, हाय ब्रिटलनेस आणि गुड डक्टिलिटी. काय असतं रे, इलॅस्टिसिटी काय असते, इलॅस्टिसिटी काय असते, बघा इथं काय स्प्रिंग आहे, बरोबर. तर इलॅस्टिसिटी पाहिजे आपली, इलॅस्टिसिटी म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पण आपली असू शकते, ती आपली जास्त पाहिजे. मग हे आहे का, बरोबर आहे. त्यानंतर पुढे लो क्रीप. क्रीप काय असतं की इट इज अ कॉन्स्टंट डिफॉर्मेशन, इट इज अ कंटिन्युअस डिफॉर्मेशन अंडर द कॉन्स्टंट लोड. म्हणजे कॉन्स्टंट लोड मध्ये जे कंटिन्युअस डिफॉर्मेशन होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो रे, क्रीप म्हणतो. ओके, तर 2 नंबरचे पण गुड प्रॉपर्टी आहे, बॅड आहे का नाही. तर पुढे बघा, हाय ब्रिटलनेस. काय आहे 3 नंबर, हाय ब्रिटलनेस. चुकीचं आहे का, ब्रिटलनेस म्हणजे काय की हे आपल्याला काय होतं की सिम्पटम्स देत नाही, म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढते. जसं की काच आपल्याला सिम्पटम्स देतो का, त्याच्यावरती दगड मारा तर तो काय होईल, लगेच तुटेल. तो आपल्याला असं सांगेल का की मी तुटणार आहे,
सांगेल का? जसं की काय करतं स्टील, जे स्टील आहे त्याच्यावरती जर आपण लोड लावला तर ते काय होतं, डिफॉर्मेशनमध्ये येतं, म्हणजे त्याच्यात डक्टिलिटी असते, ते आपल्याला पहिले 2-3 वेळेस वॉर्न करतं आणि त्यानंतरच ते फेल होतं. तसं काच करतो का नाही, म्हणून ब्रिटलनेस काय असते की हे आपल्याला काहीच वॉर्निंग न देता ते काय होतं, फ्रॅक्चर होतं. त्यामुळे हाय ब्रिटलनेस पाहिजे का लोड ब्रिटलनेस पाहिजे, म्हणून सी नंबरचं आपलं आन्सर येईल. ओके का? आणि गुड डक्टिलिटी, डक्टिलिटी म्हणजे काय की डिफॉर्मेशन होतं जसं की स्टीलचं, तर हे आपलं आन्सर होतं. चला पुढचा क्वेश्चन बघा. शेवटचे 2-3 क्वेश्चन बाकी राहिलेत, बघा बरं. काय म्हणतोय, इफ द मॅप इज प्रिपेअर्ड टू द स्केल ऑफ, काय म्हणतोय की जो मॅप आहे, आता जेव्हा आपण सर्वे करतो, हे बघा काय करतो, सर्वे करू. आता हा रस्ता आहे, रस्त्याचा सर्वे केला आपण. आता आपल्याला त्यांनी काय केलंय की RF दिलेला आहे. RF काय असतो, रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर. काय असतो, रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर. RF जो असतो तो, तर RFची जी डेफिनेशन असते ती काय असते रे, मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स. काय असते, मॅप टू द ग्राउंड. तर मग त्यांनी काय केलं की लेंथ ऑफ 0.5 सेंटीमीटर ऑन द मॅप, मॅपवरती किती मोजले त्यांनी, 0.5 सेंटीमीटर. तर आता आपल्याला त्यांनी जर दिलेलं आहे किती, 1:4000 असं दिलेलं आहे, आणि त्यांनी आता याचं 1चं काय केलं रे, 0.5 हाफ झालं. ओके, इथं पण काय होईल, हाफ होईल, किती झालं, 2000. कशात आहे हे, सेंटीमीटरमध्ये. तर खाली पण काय असणार आहे, सेंटीमीटर असणार आहे. मग आपलं जे आहे 2000, इथं काय दिलेलं आहे ऑप्शन, मीटरमध्ये आहेत, इथं किलोमीटर पण आहे. जेव्हा आपण याला मीटरमध्ये करू, याला कशाने डिवाइड करू रे, 100ने डिवाइड करू. मग हा 0 किती राहिलं उत्तर, 20 मीटर. आहे का त्याच्यात, किती नंबरचा ऑप्शन आहे, बी. आला का उत्तर? चला बघा बरं पुढचा क्वेश्चन बघा, पटापट बघा. काय म्हणतोय, द स्टँडर्ड ऑक्सिजन डिमांड, BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किंवा स्टँडर्ड ऑक्सिजन डिमांड एकच. ओके, तर काय म्हणतोय ते, वॉटर कॅन बी डिटरमाइंड बाय मेजरिंग विच पॅरामीटर. काय असतं रे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, इट इज अ ऑक्सिजन कन्झ्युम बाय द बॅक्टेरिया टू स्टॅबिलाइज द वॉटर, किंवा त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. तर बघा याच्यात आहे का ऑक्सिजन जे की बॅक्टेरिया मार्फत यूज होतंय, वो ए नंबरचं. ओके, बायोलॉजिकल सोपा क्वेश्चन आहे, काही नाही अवघड क्वेश्चन नाही, इझिली मध्ये मध्ये मी 1-2 क्वेश्चन सोपे टाकत असतोय. तर चला पुढचा क्वेश्चन बघा काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ गुड कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट गुड फॉर बेसलाईन. काय असते बेसलाईन आपली, जेव्हा आपण सर्वे करतोय, एखाद्या एरियामध्ये सर्वे करतोय, तर त्याच्यात वेगवेगळ्या लाईन्स असतात, बरोबर, वेगवेगळ्या लाईन्स असतात. इथं वेगवेगळे बिल्डिंग्स असतील, ट्रीज असतील, डन. तर मग तेव्हा काय होईल की हे जे साईडच्या ज्या लाईन्स असतील त्यांना आपण काय म्हणतो, मेन लाईन म्हणतो. काय म्हणतो, मेन लाईन म्हणतो. आणि जी लॉंगेस्ट सर्वे लाईन विच डिवाइड्स द एरिया अमंग 2 इक्वल पार्ट्स, त्यालाच आपण काय म्हणतो, बेस लाईन म्हणतो. मग कोणती लाईन आहे रे जी की त्यांना दोघांना इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करते, तर ती काय आहे, बेस लाईन आहे. ओके, तर मग बेस लाईनच्या गुड कॅरेक्टरिस्टिक्स काय पाहिजे की इट शुड बी लॉंग ॲज पॉसिबल. काय, किती सर्वात जास्त लॉंग पाहिजे, लॉंग आहे का, आहे. त्यानंतर शुड बी इझी टू मेजर, इझी मेजर पाहिजे ना, नाही तर काय काट्याकुट्यात जायचं का आपल्याला, नाही का डोंगर दरीत जायचं आहे, कुठंच नाही ना. तर मग बरोबर आहे का, बरोबर आहे. शुड बी पास थ्रू द रफ टेरेन, रेगिस्तानमध्ये जायचं आहे का, नाही ना, का, मग त्यामुळे सी. याचं आन्सर काय आलं, सी आलं. रफ टेरेन नाही तर प्लेन टेरेन पाहिजे, टेरेन नाही तर प्लेन टेरेन पाहिजे, नाहीतर मग आपल्याला हिमालयमध्ये पण मोजायला पाठवतील ते. चला पुढचा क्वेश्चन बघा बरं एक वेळेस. काय म्हणतोय, लास्ट क्वेश्चन असेल कदाचित हा. काय म्हणतोय, द फॉलोइंग क्वेश्चन स्टेटमेंट दिलेले आहेत 2, एक असर्शन आहे आणि एक रिझन आहे. ओके,
तर त्याच्यात काय होतं की हायड्रोलिक लाईम काय आहे, हायड्रोलिक लाईन सेट इवन अंडर द वॉटर. हायड्रोलिक लाईनची डेफिनेशनच आहे द लाईन विच इज सेट अंडर द वॉटर विच इज कॉल्ड ॲज हायड्रोलिक लाईन. आणि तीच डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे, म्हणजे काय बरोबर आहे. सेकंड बघा बरं काय म्हणतोय, इट कंटेंट सिलिका ॲल्युमिना दॅट रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म अ सिमेन्शियस कंपाऊंड. हे बघा, जेव्हा आपलं लाईम आहे ते सेट जेव्हा होतं अंडर वॉटर सेट होतं ना, मग त्याच्यात सिलिका आणि ॲल्युमिना असेलच आणि ते काय होईल, ते रिॲक्ट करेल आणि सिमेंशियस कंपोनंट बनवेल. त्यामुळे सर त्याच्यात स्ट्रेंथ येते ना. सिमेंट हे कशापासून, त्याच्यापासूनच बनलेलं असतं. म्हणून आपलं जे असर्शन आहे आणि जे रिझन आहे ते पण काय दोन्ही बरोबर आहेत आणि इट इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन आहे एचं. म्हणून आपला आन्सर काय येणार आहे ए. काय की बोथ ए आणि आर इज ट्रू आणि आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. डन. तर हे होते काही संभाव्य क्वेश्चन. बघू एखादा क्वेश्चन बाकी राहिला असेल तर लास्ट. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन घेऊ आपण हा. बाकीचे पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, आपला आवडता क्वेश्चन आहे, परत परत येतो. काय वॉटर सिमेंट रेशो. काय वॉटर टू द सिमेंट रेशो काय करतो, इन्फ्लुएन्स बोथ स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. बरोबर आहे ना. जेव्हा आपला वॉटर सिमेंट रेशो जे कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटमध्ये वॉटर सिमेंट रेशो वाढतो तेव्हा स्ट्रेंथ काय होते, कमी होते. वर्केबिलिटी काय होते, वाढते. त्यामुळे ड्युरेबिलिटी जी ती काय होते, इन्फ्लुअन्स होते. तर मग याच्यात काय आहे की हे पहिलं ऑप्शन जे ते काय बरोबर आहे. सेकंड काय, इन्क्रीजिंग द वॉटर सिमेंट रेशो इन्क्रीज द कॉन्क्रीट स्ट्रेंथ. चुकीचं हे. वॉटर सिमेंट रेशोमध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं काय स्ट्रेंथ. तर त्यामुळे इथं स्टेटमेंट 1 बरोबर, सेकंड चूक. कुठं आहे, ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट. ओके. तर हे काही संभाव्य क्वेश्चन होते आजचे, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. याची रिव्हिजन करा. सगळे जे टॉपिक्स होते इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण ते रिवाईज करून घेतलेले आहेत. तर याची कंटिन्यू रिव्हिजन करत राहा. 5-6 दिवस राहिले आहेत पेपरसाठी. तर आपण आपली ही सिरीज पेपरपर्यंत स्टार्ट तर ठेवणारच आहेत. तर तुम्ही पण आपलं काम करा, अभ्यास करा आणि चांगली पोस्ट मिळवा. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.